नमस्कार. वर्षानुवर्ष मधुमेह, डायबिटीज, हृदरोग याची औषधं खात असतो, पण नंतर त्याचा परिणाम हा हृदय, मेंदू आणि किडनी कुठेतरी परिणाम होतोच. पण ते सुरुवातीचे 5 ते 7 वर्ष होत नाही, परंतु नंतर मग एक 7-8 वर्षाच्या नंतर रक्तातली जी साखर असते ती प्रचंड वाढते. HbA1c सारखं जे रक्तातलं जे मेजरमेंट केल्याच्या नंतर की त्याच्यामध्ये HbA1c 8, 9, 10, 14 पर्यंत जातं आणि नंतर मग डोळ्याच्या पडद्याला सूज येणं किंवा रेटिना सुकणं किंवा ऑप्टिक न्यूरायटिस म्हणजे डोळ्याच्या पाठीमागची नस सुकणं ह्या समस्या निर्माण होतात. मुळात जी अन्न खाऊन जे पाचन होतं, पाचन झाल्याच्या नंतर जे पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन बनतं ते बनून तसंच सतत वर्षानुवर्ष रक्तात साठत असतं आणि साठल्याच्या नंतर रक्त हे दुधासारखं पातळ असतं, पण ते नंतर बासुंदीसारखं घट्ट होतं. घट्ट झाल्याच्या नंतर आतमध्ये रक्तवाहिन्याला सूज यायला लागतं. ते हृदयाच्या असू द्या, मेंदूच्या असू द्या किंवा डोळ्याच्या असू द्या. पण डोळा हा एकदम छोटा अवयव आहे, त्याच्यानंतर त्याचा पहिला परिणाम होतो आणि रुग्णाला पडद्याला सूज येऊन रेटिनल ब्लिडिंग होऊ शकतं, कायमस्वरूपाचं अंधत्व निर्माण होऊ शकतं, हळूहळू नजर कमी व्हायला लागतं किंवा वारंवार येणारी रेटिनावर सूज किंवा ऑर्बिटला येणारी सूज हे एक महत्वाचा आजार निर्माण होऊ शकतो. पण याच्यातनं कायम स्वरूपाचं सुटायचं असेल तर रक्तात जी साठलेली शुगर आहे ते एक साधारण रक्त हे 3.5 ते 4 लिटर पर्यंत शरीरात प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये असतं. पण त्याच्यामध्ये साठलेली साखर ही कशी बाहेर काढायची तर त्यासाठी पंचकर्म उपचार हे सगळ्यात महत्वाचे आहे. आणि पंचकर्मामध्ये स्नेहन, स्वेदन, बस्ती आणि काही रक्तमोक्षण चिकित्सा आहे किंवा विरेचन चिकित्सा आहे किंवा वमन चिकित्सा आहे. या चिकित्साने जो साठलेली घाण रक्तातली आहे ती जेव्हा हद्दपार होईल तेव्हा कुठे पुढे डोळ्याचं आरोग्य हे अबाधित राहील आणि दृष्टी सुद्धा अबाधित राहील. नाहीतर वारंवार इंजेक्शन घेणं, स्टिरॉइड घेणं हा जो पर्याय आहे हा पर्याय पूर्णतः दृष्टी ही पुढे टिकवू शकत नाही हे व्यवहारात दिसतं. नमस्कार.